नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा परिषद पदभरती 2023मध्ये मित्रांनो नॉन पेसाच्या 13 जिल्ह्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. परंतु मित्रांनो पेसा जिल्ह्यामधील जवळपास नॉन पेसाच्या ज्या जागा आहेत त्यांच्या परीक्षा अजून राहिलेत. त्याचबरोबर रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या 3 जिल्ह्यांच्या देखील नॉन पेसाच्या परीक्षा राहिलेल्या आहेत. पेसा पदभरती जी आहे मित्रांनो त्याच्यावरती अजून प्रक्रिया सुरू आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार त्याची मित्रांनो परीक्षा घेतली जाऊ शकते. त्याच्यावरती अजून मित्रांनो या ठिकाणी कुठलंही अपडेट आलेलं नाही. पेसाच्या देखील तुमच्या परीक्षा राहिल्यात, परंतु जे 13 जिल्हे आहेत पेसामधले त्यांच्या मित्रांनो तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत. त्याबद्दल अजून एका जिल्हा परिषदने वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. बघू शकता जिल्हा परिषद अमरावती यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. पाहू शकता आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका, कंत्राटी ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची देखील परीक्षा होणार आहे पेसामधील नॉन पेसाची. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्हा परिषदबद्दल असं अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. परंतु आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, पुणे झेडपीने त्यांच्या वेबसाईटवरती सर्वात अगोदर हे वेळापत्रक प्रसिद्ध केलं होतं 27 जूनला. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद अमरावतीने देखील सेम तेच वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो सर्वच जिल्हा परिषदांसाठी आता हे वेळापत्रक लागू असणार आहे. मग बाकीच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती वेळापत्रक नाही आलं तरी देखील मित्रांनो चालेल. हेच वेळापत्रक सर्वांसाठी असेल, कारण की सेम एकाच दिवशी सर्वांच्या परीक्षा आता होणार आहेत. तर बघा मग सर्वांसाठी हेच वेळापत्रक असणार आहे. आज अमरावती जिल्हा परिषद यांनी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती हे वेळापत्रक दिले. बघा काय म्हटलं याच्यामध्ये, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडल्या आहेत. अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड हे जे 13 पेसामधील मित्रांनो जिल्हे आहेत, या जिल्ह्यामधील आरोग्य पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्य सेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी म्हणजेच नॉन पेसामधील, आता हे पेसामधले जिल्हे आहेत परंतु यामधील बिगर पेसा क्षेत्र म्हणजे नॉन पेसामधील परीक्षा होणार आहेत तुमच्या. त्याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक पुरुष 50% ह्या परीक्षा देखील मित्रांनो या ठिकाणी यासोबतच होणार आहेत. ह्या 3 जिल्ह्यांच्या ग्रामसेवकच्या परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे हे वेळापत्रक आले. बघा आता कधी परीक्षा तुमच्या चालू होत आहेत, ह्याच महिन्यामध्ये परीक्षा तुमच्या चालू होणार आहेत. त्यामधील पहिला पेपर तुमचा असणार आहे मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका. 18 जुलै 2024ला पेपर असेल. किती शिफ्टमध्ये होईल, काय वेळ असणार आहे, ह्याचं हॉल तिकीट कधी येईल ते अजून या ठिकाणी दिलं नाही त्यांनी. आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला यांचा देखील पेपर तुमचा लगेच 19 जुलै 2024ला असणार आहे, याच महिन्यामध्ये आहे. आरोग्य सेवक पुरुष 40%, 22 व 23 जुलैला पेपर तुमचे होतील. आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे पेपर तुमचे 23 व 24 जुलैला याच महिन्यामध्ये होणार आहेत. आणि कंत्राटी ग्रामसेवकचे पेपर मात्र 25, 29, 30 जुलै 2024 रोजी होतील. तर पहा झेडपी पुणेवरती देखील सेम हेच वेळापत्रक आहे. म्हणजेच सर्वांसाठी हेच वेळापत्रक लागू असणार आहे सर्व जिल्हा परिषदांसाठी. फक्त आता मित्रांनो पेसामधीलच तुमचे पेपर राहतात. हे पेपर झाले की फक्त पेसाचे पेपर राहतील. ते देखील मित्रांनो 100% तुमचे होणार आहेत. तेही लवकरच पेपर होतील. त्यासाठी तुमचा अभ्यास चालू राहू द्या. आता मित्रांनो हे जे पेपर होत आहेत ह्यांनी सर्वांनी अगोदरचे पेपर जे झालेत आरोग्यसेवक, ग्रामसेवक ह्यांचा कसा पॅटर्न होता त्या पद्धतीने तुमचा अभ्यास चालू राहू द्या. 18 तारखेपासून पेपर आहेत ते 30 जुलैपर्यंत मित्रांनो याचे पेपर होणार आहेत. तर हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक ह्या सर्व पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. 100% TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो हे पुस्तक आहे. सध्या तुमची जी आरोग्य सेवकचा नवीन सिलेबस आला आहे, आरोग्य सेविकाचा नवीन सिलेबस आलेला आहे. नवीन सिलेबसनुसार मित्रांनो याच्यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
आणि ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आणि त्याचसोबत त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्न तुम्हाला जर पाहिजे असतील नवीन सिलेबसनुसार, जे की तांत्रिक डायरी याच पुस्तकावरती हे पुस्तक देखील आधारित आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला तांत्रिक प्रश्नांची आत्ता सध्याच्या होणाऱ्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका पदांसाठी उपयुक्त आहेत, किंवा येणारी जिल्हा परिषदची पुढील भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, गटकवड वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल, ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर ग्रामसेवक पदासाठी देखील IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. यामधील सर्व ग्रामसेवक पदासाठी विचारले जाणारे तांत्रिक प्रश्नांची माहिती त्यांनी दिलेली आहे. तांत्रिक प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला सर्व ग्रामसेवक पदासाठी पाहता येतील. आणि ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तक आहे. यामध्ये 115 प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान हा जो विषय आहे तुम्हाला कॉमन प्रत्येक सरळ सेवा भरतीमध्ये विचारला जातो. ZP असेल, आरोग्य भरती असेल, तलाठी असेल, त्याचा वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार. तर आत्तापर्यंत झालेल्या 400+ TCS IBPS मधील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GKचा वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांनी या पुस्तकात समावेश केलेला आहे. तर हे पुस्तक देखील तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये. आणि मित्रांनो SSC साठी मराठी माध्यमातून त्यांची प्रथमच पुस्तकं उपलब्ध आहेत. वाहन चालक हे जे पद आहे मित्रांनो याचे तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सचिंद कुरुंसर लिखित वाहन चालक भरती हे पुस्तक देखील उपलब्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुकस्टोअरमध्ये ते पाहू शकतात आणि तेथून खरेदी करू शकतात, किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहेत.